आज आपण बनवतोय मस्त असा हा ओला जवळा. कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा हां. तर त्यासाठी इथे पहा, हा पांढरा शुभ्र जवळा घेतलेला आहे. व्यवस्थित असा निवडून घ्यायचा, त्यानंतर 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. आता एका कढईमध्ये 2-3 मोठे चमचे तेल घालायचं. एक 5-6 लसूण पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घालायचा आणि त्यानंतर कांदा व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, अशा मोठ्या मोठ्या चिरून घालायच्या. एक मध्यम आकाराचा टॉमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. कांदा टॉमॅटो छान असा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आता घालायची थोडीशी हळद, 2 चमचे इथे मी लाल तिखट घातलेला आहे. आपला घरगुती वापरातला मसाला घातला तरीसुद्धा चालू शकेल. आता मसाला छान असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला जवळा ह्यामध्ये घालायचा आहे. करायला अगदी सोपा आहे, पण खायला इतका अप्रतिम लागतो. आता हा व्यवस्थित सगळा जवळा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे. तर इथे पहा, छान असं मी मसाल्यामध्ये परतून घेतलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि एकदा परत सगळं चमच्याने आपल्याला परतून घ्यायचं आहे. 3-4 असे आपल्याला कोकम घालायचे आहेत. कोकम म्हणजे सोलं, ती घालायची आणि व्यवस्थित असं एकदा आपल्याला छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे बघा, 10-15 मिनिटानंतर मी झाकण काढलं आहे आणि मस्त असा आपला हा ओला जवळा तयार झालेला आहे. यासोबत तांदळाची गरमागरम भाकरी किंवा ज्वारीची भाकरी अगदी अप्रतिम लागते. आता घातलेली आहे मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. पहा, अगदी मस्त असा आपला हा गरमागरम ओला जवळा तयार झालेला आहे. कोणाकोणाला आवडतो मला नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्याला व्हिडिओला लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.